भंडारा नगर परिषदेने गेल्या 2 दिवसाआधी महात्मा फुले भाजी मार्केट येथे 5 दुकानांवर कारवाई केली आणि या व्यापाऱ्यांच्या दुकानं सील करण्यात आली। या व्यापाऱ्यांकडे माल देणारे संतप्त शेतकरी आता भंडारा नगर परिषदेवर धडकले आहेत। आपण बघू शकता या शेतकऱ्यांनी आपला शेतातील माल हा या नगर परिषदेमध्ये फेकलेला आहे आणि हे शेतकरी इथं ठिय्या मांडून बसलेले आहे। महत्त्वाचे म्हणजे आज कृषी दिवस आहे आणि या कृषी दिवसाच्या आधी हे शेतकरी या ठिकाणी संतप्त झालेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून। दादा काय सांगाल, काय तुमचे नाव आहे आणि कशा करता तुम्ही इथं बसले? साहेब, माझे नाव पवन कडव आहे, मुक्काम सोमलवाडा। मी या मंडीमध्ये रोजच वांगे घेऊन येत असतो माझ्या शेतावरचे। आणि 2 दिवस झाला अशी समस्या झाली आहे की बीटीबी मार्केट मधील बंडू भारापात्रे यांची दुकान चारी साइडने खोदून ठेवली आहे। तिथं पुन्हा त्यांना असं म्हटलं आहे की तुम्ही जर मंडीमध्ये आला तर आम्ही तुमच्यावर गुन्हा नोंदवू असे त्यांना म्हटले। तर ते 2 दिवस झाले मंडीमध्ये येऊन नाही राहिले, तर आमच्या मालाचे पूर्ण विल्हेवाट नाही लागत आहे। ते आज 2 दिवसापासून मंडीतून फरार आहेत। तर आमचा माल वाचला तर आम्ही नगर परिषदमध्ये आलो, कारण की ते खोदला आहे नगर परिषदने। तर आम्ही त्यांना विचारायला आलो की आमचा माल कोण विकणार, आणि तो माल आम्ही इथं नगर परिषदमध्ये घेऊन आलो। तर आम्हाला ते इथं हजर नाही आहेत। आता ते आल्यानंतर आम्ही त्यांना विचारू की आमचा माल आम्ही कुठे नेऊन विकू, आम्हाला पैसे कोण देईल। तुम्ही स्वतः विकण्याचा प्रयत्न केला नाही का? तुम्हाला कोणी अडवलेलं आहे का? आम्ही स्वतःही विकण्याचा प्रयत्न केला आहे, पण व्यापाराशिवाय आम्ही गाडीभर माल आणत असतो तर आम्ही तो माल विकू शकत नाही। पुन्हा पैशाचा प्रॉब्लेम येते तिथं, त्या लोकांना आम्ही ओळखत नाही ना, म्हणून आम्ही स्वतः माल विकू शकत नाही। तर या शेतकऱ्यांचं असं आहे की हे ज्या व्यापाऱ्यांना हा माल देत होते ते व्यापारी आता त्या मंडीमध्ये नाही, त्यामुळे यांचा माल खरेदी करण्याकरिता आता त्या ठिकाणी कोणी नाही। नगर परिषदेने केलेली कारवाईमुळे आता हा संतप्त माल या ठिकाणी ह्या फेकण्यात आला, या असा या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। नितीन कुथे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।